Download the Z5 app now. झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2च्या 18 एप्रिलच्या भागात वाड्यावर पोलीस येतात आणि पाण्यात एक डेड बॉडी सापडल्याचं सांगतात. शिवाय माशांनी पूर्ण शरीर खाल्लं आहे. खोल पाण्यात दगडावर डोकं आपटल्यानं मेंदू बाहेर आलाय, डोळेही बाहेर आलेत हेही सांगतात. इंदूला हे ऐकून चक्करच येते. दत्ता पोलिसांसोबत ती बॉडी बघायला जातो. तेव्हा पोलीस गाडीत दत्ताकडे सगळी चौकशी करतात. तेव्हा घरगुती कलहातून त्यांच्याकडे दुसरा पर्याय राहिला नाही आणि त्यांनी आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय असं पोलीस म्हणतात. इथे हे सगळं त्या वच्छीमुळे होतंय असं छाया बोलते. ते ऐकून इंदू रागात उठते आणि वच्छीच्या घराकडे जायला निघते. इंदू वच्छीकडे गेल्यावर वच्छी इंदूची मीठ मोहऱ्यांनी दृष्ट काढायला जाते. तेव्हा इंदू तिचा हात झटकते आणि दोघांमध्ये खूप मोठं भांडण होतं. तेव्हा वच्छी तिला सांगते की आम्हाला इथे जाब विचारण्यापेक्षा तुझ्या नवऱ्याला का नाही विचारलंस. थोड्या वेळाने इंदू तिथून घरी येते आणि वर अण्णांना जाऊन विचारते, आज तुम्ही माझा आवाज कायमचा बंद केला तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर मला हवंय. इतकं बोलून ती अण्णांना तुम्हीच सरिताचा जीव घेतला ना असं विचारते. त्यावर अण्णा म्हणतात की मी मारलं असतं तर मला दिसली असती. आगामी भागात रघु वाड्यावर येऊन अंगारा फुंकतो. तेव्हा इंदू म्हणते की त्या बाजूला त्या निर्वेशेचं देऊळ आहे. तेवढ्यात बाहेर सोंट्या येतो. तो खूप घाबरलेला असतो. रघु त्याला तू इथे काय करतोयस असं विचारतात. तेव्हा तो काही बोलत नाही, मात्र बघितलेलं भूत आहे की नाही हे समजलं नाही इतकंच काही बोलतो. दत्ताला नेमकी कोणाची डेड बॉडी दाखवली असेल आणि सोंट्या आता नेमकी कोणती बातमी घेऊन आलाय हे बघण्यासाठी पाहत रहा रात्रीस खेळ चाले 2 सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता फक्त झी मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.